कपडे घरात टाकले, पावसाने कपडे वाळायला नाही. चला, हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी राईट से निधी. आणि सकाळी सकाळी मस्त पालेभाज्या घेतल्या आहे. 20च्या 2, सॉरी 15च्या 2 जिट्टू घालायचे याचे. आज शुक्रवारचा बाजार पण ही तसा, पण घेतला तर यांच्याकडंच. हे 10ची दिली एवढी कोथिंबीर आणि टोमॅटो 20चे अर्धा. टोमॅटोला तर काही करायचं काम नाही, पण कोथिंबीर नेसावं लागेल. मटकीवाल्या आजी आल्या, पण हाय मटकी माझ्याकडं घरीच. आता ती घरचीच काय करते, भिजत टाकते आता थोडं थांबून. आणि खत टाकण्याचा ब्लॉग आहे ना, तो शूट केला होता मी, पण त्याला काय प्रॉब्लेम येऊ लागला काय माहिती, तर तो अपलोडच नाही झाला. ते 2दा पण टाकला ना मी, त्यांनी एररच दाखवलं. म्हटलं जाऊ द्या, मग तो नाही टाकला, तसंच राहू दिला. काल तो नाही टाकला आता. आणि हे सांगायचं हे होतं मला, आता माझं एअरटेलचं म्हणजे सिम एअरटेल किंवा अशा दुसऱ्या कंपनीच्या याला स्पॅम होत असलं ना, स्पॅम सॅम असं काहीतरी तेव्हा स्पेलिंग नीट सांगता नाही येऊ लागले मला, तर ते येतं. म्हणजे तर म्हणजे काकाचं जिओचं सिम होतं ना, तर त्यांना ते जिओला नाही वाटतं ती स्कीम. तर जिओवर नाही येत असे स्पॅम कॉल येत असले तर ते आधी म्हणजे सूचना नाही येत. आता फास्ट फॉरवर्डच्या जमान्यात आहे ना, पहिले कसं आपण TV पाहायचो ना, तर मधात जी ॲडव्हर्टाईज यायची ना, ती पण एक पिक्चर सारखी आणि इंटरेस्टिंग वाटत होते ॲडव्हर्टाईज, जी की लक्षात आहे आपल्या अजून पण स्मरणात आहे. फेविकॉलची ॲड किंवा अजून बरेच ना फेमस ॲड आहे. सोनाली बेंद्रेचे जे निरमा साबूनची ॲड आहे, किंवा ती संगीता बिजलानीची वॉशिंग पावडर निरमावाली ॲड. म्हणजे ते आपल्या ॲड लक्षात राहायला, म्हणजे ॲड पाहायला पण पहिले ना इंटरेस्ट यायचा. म्हणजे पहिले मोबाईलचा जमाना एवढा कमी होता, त्याच्यामुळं आता आपलं म्हणजे इंटरनेट बँकिंगनी सुविधा तर सोप्या झाल्या आहे, पण तेवढंच नुकसान पण आहे. आता माझे एक काका आहे ना, पुण्याला राहते, तर त्यांच्यासोबत तसंच स्पॅम झालेलं आहे. त्यांचे बरेच 2 ते 2.5 लाख रुपये ना एका हाईक करून घेतला, म्हणजे त्यांचा मोबाईल त्याने, आणि 2.5 लाख रुपये त्यांच्या खात्यावरून उडून टाकले त्या माणसाने. म्हणजे डायरेक्ट बँक टू बँक ट्रान्सफर नाही केले त्यांनी काय केलं, ॲमेझॉन किंवा बळीराजा असं काहीतरी ग्रुप तयार केले त्यांनी, ॲग्रीविषयी ग्रुप तयार केले, अजून दुसरे कोणते ग्रुप तयार केले, आणि त्याच्यावर तो पैसे ट्रान्सफर करतो. म्हणजे ॲमेझॉन नुसतं शॉपिंग ॲप नाही, UPI पण आहे ना, तर ते ॲमेझॉनहून डायरेक्ट यांचा मोबाईल हॅक केल्यामुळं तो डायरेक्ट पैसे समोर ट्रान्सफर करतोय. असं त्यांनी मोबाईल हॅक करून घेतलाय त्यांचा. म्हणजे काकाला गुरुवारी मेसेज पडत होते वाटतं की जिओच्या कार्डचं स्कॅन काहीतरी करायचं का म्हणून, तर ते म्हणे मला नाही करायचं म्हणे. मग त्यांच्या असं थोडं लक्षात आलं. काका तसे बरेचसे, मी तर म्हणजे आम्हाला तर समजलंही नसतं ते झालं स्पॅम म्हणून. ज्यावेळेस बँकेत वगैरे गेलो असतो त्यावेळेस आम्हाला कळलं असतं की असं काही झालं म्हणून. तर त्यांना मेसेज येऊ लागले, तर म्हणजे त्यांना त्या हॅकरनी आहे ना इतके ॲप उघडले आहे ना, अक्षरशः काका म्हणते की त्यांना 3 दिवस चार्जिंग जात होती मोबाईलची, तर आता एकाच दिवसात दुपारपर्यंतच उडून जाते, एवढा तो स्कॅमर आहे ना ॲप उघडतोय त्याच्या याच्यामध्ये. आणि ते जे कार्ड आहे ना, त्याला फक्त म्हणजे कम्प्युटरनी वापरता येते, तर तो रात्री 1-1.5 वाजता ते कार्ड खोलतो आणि यूज करतो. आणि मावशीचं जे खातं आहे ना महाराष्ट्रामध्ये होतं, तर त्याचं पण कार्ड, काकाचं कार्ड त्या खात्याला लिंक होतं वाटतं, तर त्याच्यावरले पण 70,000 त्यांनी उडवले. अशा प्रकारे त्यांनी केलेले. अजून बरंच म्हणजे त्यांनी मोबाईल हॅक केलाय, त्यांचा मोबाईल. तर असं आपल्याला किंवा कॉल किंवा काही येत असेल ना, तर ते ओळखून घ्या, किंवा त्याचं एक मोबाईलला साईडला आपण जे सेटिंग किंवा हे एकदम साईडला असतं का कोपऱ्यात,
तर तिथं पण एक बटन म्हणजे वेगळंच दाखवते. स्कॅमर जर अजून दुसरे कोणी तुमची 2 डिव्हाइस जर त्याच्यावर चालत असेल ना, ते साईडला दाखवतं. तर ते लक्ष देऊन बघत जावा. आणि असं स्कॅम होतं बघा, लक्ष ठेवा. त्याच्यामुळे आपलं कार्ड पण आहे ना 3-4 यांनी ना आपणच तिथं जाऊन कार्डाच्या तिथं जाऊन हे करत राहणं गरजेचं आहे. आपलं म्हणजे मोबाईलवर काय मेसेज येते किंवा काय स्पॅम कॉल तर अजिबात उचलायचे नाही. आता कॉल उचलायच्या आधी अमिताभ बच्चन माहिती सांगतो ना आपल्याला. आपली इतकी फास्ट फॉरवर्ड लाईफ आहे की आपल्याला तो मेसेजही ऐकायचं कंटाळा येतो, पण ते आपल्यासाठी आहे, तो मेसेज ऐकला पाहिजे. तर असं त्यांचं 2-2.5 लाखाचं नुकसान झालेलं आहे सध्या तरी. आता ते येईल त्यावेळेस येईल, पण सध्या तर गेलेत ना. आरुबाई आली, श्रुतीला सोडायला गेली होती पप्पासोबत. असं झालंय. मी तर काल मला काकाने सांगितलं ना, ऐकून मी हादरून गेले. कुठंच म्हणजे आपला आधार कार्ड किंवा नंबर हे करू नका, म्हणजे काळजी घ्या जरा हे सगळं सांगताना. ये आरू चल. आरू आली. आरूनी टोपी उलटी लावली. आता आरूबाईनी मोबाईल उचलून घेतला. शाळेत सोडून आली, टोपी लावती आजकाल, टकलं येतं, म्हणती मला ऊन लागतं. आपण जर म्हणलं ना टकली तर म्हणती हे काय केस, मला हे काय केस आले, छोटे छोटे आले, ते दाखवती. तर मावशी त्या नंबरवर आहे ना, ज्यावेळेस फोन लावत होती ना, मावशी म्हणजे त्या हायकरनी तो फोन उचलला. मावशी मग म्हणे काकाला घरी आले की म्हणजे तुमच्या फोनवर दुसराच एक भैया बोलत होता म्हणे कोणतरी. मग त्यांनी ना आता सायबर कॅफेमध्ये त्याची कंप्लेंट केली आहे. आणि त्यांच्या मित्राचं सिम त्यांनी एकच 4-5 मिनिटासाठीच टाकलं, तर लगेच त्याच्यावरून 5 रुपये डेबिट करून बघितले त्या हायकरनी. मग त्यांना काय करावं लागलं की सगळ्यांना 5 मिनिटं सगळ्यांना त्यांनी सांगितलं की ते नंबर तुमच्या पण फोनमधून डिलीट करून टाका तो नंबर. तर आम्ही सगळ्यांनी तो नंबर आहे ना आता डिलीट करून टाकलाय. त्यावेळेस ज्यावेळेस नवीन नंबर घेतील त्यावेळेस आता, कारण मावशीचा पण नंबर होता ना तो पण बंद केलाय. कारण तो मोबाईल हॅक केल्यामुळे त्यांच्या मोबाईलमध्ये पण जे येणारे कॉल आहे ना त्याचे पण तो आहे ना पैसे ओढू शकायला, म्हणजे किती हे आहे ना बाप. मी तर पहिल्यांदा असं म्हणजे आमच्या कोणासोबत पाहुण्यांसोबत झालं असं ऐकतीये. खूपच शॉकिंग आहे. त्यामुळं असं ऑनलाईन असं बरंच होतं, त्यामुळं लक्ष राहू देत जा बाबा. असे कॉल आहे ना उचलायचीच नाही सहसा. तर त्यांचा आधार लिंक असल्यामुळं तो वेगवेगळ्या ॲपवर तो पैसे पाठवतोय. पकडला जाईल तो, पण सध्या तरी असं करतोय तो. आणि काका इंजिनिअरिंग कंपनीमध्ये ना त्यांच्या लगेच लक्षात आलं ते दुपारून लगेच त्यांनी पण झालं एक ते बँकेत जाईपर्यंतच त्यांनी काढून घेतले पैसे. असं केलंय त्यांनी. चला असो, काळजी घ्या. अशा काही घटना ऑनलाईन जेवढं फोन पे आणि ते करणं आपल्याला सोपं वाटतं ना तेवढंच अवघड पण आहे ह्या गोष्टी. म्हणजे असं छोट्या शॉपमध्ये ना मला तरी वाटतं मी फक्त म्हणजे पेट्रोल किंवा जे असं चांगले ठिकाणी बाबा जिथं आपल्याला माहिती आहे की आता इथं काही ज्या अशा गोष्टी होणार नाही, पेट्रोलच्या ठिकाणी म्हणा किंवा चांगल्या ज्या आपल्याला माहिती आहे आता हे ट्रस्टेड आहे, फक्त अशाच ठिकाणी फोन पे करा. असं कॅश वापरा. कॅश वापरल्याने काय होतं, एक तर पैसे पण कमी खर्च होतात. हे ॲक्च्युअली पैसे मी बऱ्याचदा अनुभव घेतला, फोन पेने जास्त पैसे खर्च होतात. कारण तो आपल्याला फील येत नाही की हा आपले पैसे खर्च झाले. ज्यावेळेस आपण हातातून पैसे देतो ना त्यावेळेस आपल्याला समजतं अरे 500 गेले, 1000 गेले, 1500 गेले, म्हणजे आपण कमी खर्चतो. आणि फोन पेने काय होतं पैसे पण जास्त खर्चण्यात येते आपल्याकडून. त्यामुळं ऑनलाईन ॲप आहे ना थोडे कमी यूज करा. चला इशे पूर्णिसून घेते. आरुबाई व्हिडिओ ऐकायली, परत व्हिडिओचा आवाज याच्यात येईल आणि कॉपीराईट येण्याचा इश्यू होऊन जातो त्यामुळं